नमस्कार रसिकांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. रसिकांनो, मुन्नाभाईची जादू की झप्पी आणि ए मामू म्हणायची स्टाईल आजही आपल्याला आठवते. सगळ्यांनाच तो चित्रपट खूपच आवडला होता. पण हा चित्रपट कोणत्या इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित झाला होता हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नाव लिहा. मुन्नाभाई MBBSच्या जवळपास 5 वर्षाआधी हॉलिवूडमध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला. या हॉलिवूडच्या चित्रपटातील एक डॉक्टर क्लाउन होऊन म्हणजे जोकर सारखे लाल नाक लावून हॉस्पिटलमध्ये रुग्णांसमोर जायचा, त्यांना हसवायचा. प्रिस्क्रिप्शन वर गोळ्यांबरोबरच हसा, भरपूर हसा असा सल्ला लिहून द्यायचा. रुग्णांना तो डॉक्टर साक्षात देव वाटायचा आणि अजूनही वाटतो. या महान डॉक्टरांचे रुग्णांना बरे करण्याचे, रुग्णांना हसवण्याचे, त्यांचे आयुष्य अधिक आनंदी करण्याचे प्रयत्न चालूच आहेत. तर आज आपण अशा एका चित्रपट सफरीवर जाणार आहोत, ज्या चित्रपटाची कथा ही केवळ एक कथा नाही, तर ती एका व्यक्तीची खरी कहाणी आहे. ही महान व्यक्ती आहे डॉक्टर हंटर पॅच ॲडम्स. डॉक्टर ॲडम्स यांचा जन्म 1945 साली झाला. त्यांनी वयाच्या 35 नंतर डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन 1971 साली स्वतःचे अभिनव हॉस्पिटल काढले. या हॉस्पिटलचे ध्येय एकच, येथे पैशासाठी रुग्णाला अडवायचे नाही, तसेच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात मैत्रीपूर्ण नाते असेल. रुग्णाला त्याच्या नावावरून ओळखले जाईल, नुसते बेड नंबर, केस नंबर वरून नाही. डॉक्टर ॲडम्स अजूनही कार्यरत आहेत. त्यांनी क्लाउनिंग ही एक पूरक उपचार पद्धती विकसित केली. म्हणजेच विदूषकासारखे वागून रुग्णाला बरे करणे, त्याचे आयुष्य सुधारणे. डॉक्टर ॲडम्स दरवर्षी जगभरातील अनेक समविचारी डॉक्टरांना घेऊन युद्धग्रस्त भागात तसंच अनाथालयात जातात. जोकर सारखे कपडे घालतात. रुग्णांना तसेच आजूबाजूच्या व्यक्तींना हसवून त्यांचे मानसिक दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात. लाफ्टर थेरपीचे जनक म्हणून डॉक्टर ॲडम्स प्रसिद्ध आहेत. डॉक्टर ॲडम्स यांच्या जीवनातील एका भागावर प्रकाश टाकणारा पॅच ॲडम्स हा चित्रपट 1998 साली प्रदर्शित झाला. टॉम शॅडॅक यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट खूपच गाजला. डॉक्टर पॅच ॲडम्स यांच्याबद्दल सर्व जगाला माहिती झाली. डॉक्टरांनी एखाद्या आजारावर उपचार केले तर तो आजार बरा होईल किंवा बरा होणार नाही, पण डॉक्टरांनी माणुसकीने उपचार केले तर त्या रुग्णाचे आयुष्य नक्कीच आनंदी होईल, या वाक्यावर दृढ विश्वास असणाऱ्या अशा एका डॉक्टरची ही कथा आहे, ज्याने औषधांच्या बरोबरच किंबहुना थोडेफार जास्तच प्रेमाला, माणुसकीला आणि हास्याला महत्त्व दिले. डॉक्टर पॅच ॲडम्स यांची भूमिका रॉबिन विल्यम्स यांनी अतिशय ताकदीने केली आहे. रॉबिन विल्यम्स यांचा या चित्रपटातील अभिनय हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात हृदयस्पर्शी अभिनयांपैकी एक आहे असे म्हणतात. त्यांना यासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. रॉबिन विल्यम्स त्यांच्या अचाट विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध होतेच, पण या चित्रपटात डॉक्टरांची हळवी बाजू सुद्धा तितक्याच समर्थपणे रॉबिन विल्यम्स यांनी पेलली आहे. रॉबिन विल्यम्स यांच्या डोळ्यातील चमक, कारुण्य, बोलण्यातला आत्मविश्वास रसिकाला खिळवून ठेवतो. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी, मग ती भूमिका कितीही छोटी असो, सर्वांनीच त्या व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला हंटर ॲडम्स डिप्रेशनमुळे स्वतःचे आयुष्य संपवण्याच्या सततच्या विचारांमुळे स्वतःहूनच एका मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती होतो. या हॉस्पिटलमध्ये त्याला जाणवतं की येथील रुग्णांना डॉक्टर फक्त अमुक तमुक केस नंबर म्हणून ओळखत आहेत. हंटरचा रूममेट रुडी हा एक मानसिक रुग्ण असतो. रुडी प्रचंड भीतीने ग्रासलेला असतो. रुडीला वाटत असते की तो त्याच्या बेडवरून उतरला
की हिंस्त्र खारी त्याच्यावर हल्ला करतील. रुडी हायपर झाला की रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला इंजेक्शन देऊन झोपवत असत. हंटरला हा प्रकार अमानुष वाटतो. एका रात्री रुडी असाच हायपर झाल्यावर हंटर सुद्धा रुडीच्या कल्पनेत सामील होतो आणि काल्पनिक खारींना पकडण्याचे, मारण्याचे, खोलीच्या बाहेर हाकलण्याचे नाटक करतो. रुडी बरोबर आरडाओरडा करत सर्व अदृश्य खारींचा खात्मा करतो. हंटरचा आपल्याबरोबर खारी मारण्याचा उत्साह आणि धाडस पाहून रुडीला हसू येते. त्याचे लक्ष भीतीवरून उडून जाते. हंटरमुळे रुडी स्वतःहून पहिल्यांदा न घाबरता बेडवरून उतरून बाथरूमपर्यंत जाऊ शकतो. हंटरच्या लक्षात येते की रुडीला औषधांबरोबरच त्याच्याशी भावनिक नाते जोडल्यामुळे स्वतःच्या भीतीवर रुडीला मात करता आली आहे. अशा अनेक प्रसंगांवरून हंटरच्या डोक्यात येते आपण रुग्णांशी भावनिक नाते जोडून त्यांना बरे व्हायला मदत करू शकतो. याच मानसिक रुग्णालयात आर्थर मेंडेल्सन नावाचा एक रुग्ण असतो. आर्थर अतिशय हुशार पण विक्षिप्त. तो हंटर समोर 4 बोटे धरतो आणि किती बोटे आहेत असे विचारतो. हंटर 4 बोटे सांगतो. तेव्हा आर्थर म्हणतो, तू फक्त बोटांवर लक्ष केंद्रित केले आहेस म्हणून तुला पलीकडचे काहीच दिसत नाहीये. आर्थर हंटरला बोटांच्या पलीकडे एकाग्रतेने पाहायला सांगतो. 4 बोटे फोकस आउट करायला सांगतो. हंटर जेव्हा एकाग्रतेने बोटांच्या पलीकडे काही दिसते आहे का असे पाहतो, तेव्हा हंटरला खरंच समोर दिसणारी 4 बोटे धुसर होऊन तिथे 8 बोटे दिसायला लागतात. म्हणजे जगाकडे नव्या दृष्टिकोनातून बघण्याची कला हंटरला आर्थर नकळत शिकवून जातो. हंटरचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. हंटरचे नैराश्य कुठल्या कुठे पळून जाते. उलट त्याला रुग्णांना बरे करण्यासाठी जणू नवीन मार्गच सापडतो. हा सापडलेला मार्ग सांगायलाच हंटर हा आर्थरकडे जातो. तेव्हा आर्थर काही क्लिष्ट गणिती प्रश्न सोडवण्यात मग्न असतो. आर्थरच्या पाणी पिण्याच्या ग्लासला एक छोटे छिद्र पडले आहे. त्यातून पाणी गळत आहे. ते पाणी आपण सोडवत असलेल्या गणिती प्रश्नांच्या कागदावर येते आहे याचेही भान आर्थरला नसते. हंटर ते पाहतो आणि गळत असलेल्या कागदी ग्लासला एक चिकट पट्टी लावून गळणारे पाणी बंद करण्यात यशस्वी होतो. पाणी गळायचे थांबते. आर्थरला आनंद होतो. तो म्हणतो, हंटर, तू केवळ गळक्या कपाला पॅच लावून ते गळणे थांबवले नाहीयेस, तर माझ्या मनातील अस्वस्थतेवर सुद्धा हळूवार फुंकर घातली आहेस. त्यामुळे आर्थर आनंदाने पॅच असे संबोधतो. पॅच याचा अर्थ जखम भरणारा, फुंकर घालणारा. तेव्हापासून हंटर ॲडम्सचा पॅच ॲडम्स होतो. तर असा हा पॅच ॲडम्स वेगळा दृष्टिकोन घेऊन वयाच्या 38-39व्या वर्षी डॉक्टर होण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. कारण डॉक्टर झाल्याशिवाय त्याला रुग्णसेवा कशी करता येणार. मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर वॉलकॉट अर्थातच अतिशय कडक शिस्तीचे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात भावनिक नाते असण्याची अजिबात गरज नाही या ठाम मताचे. सर्वच रुग्णांना ते त्यांच्या केस फाईलच्या नंबरवरून किंवा रूम नंबरवरूनच संबोधत असतात. मेडिकल कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाशिवाय तेथील विद्यार्थ्यांना रुग्णांना प्रत्यक्ष पाहायला सुद्धा बंदी असते. पॅचला हे अजिबात मान्य नसते. पॅच कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच चोरूनच हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील रुग्णांना भेटण्याचे काम करतो. त्यांना जोकर बनवून हसवण्याचे, भावनिक आधार देण्याचे काम करतो. पॅचचा हा दृढ विश्वास असतो की औषध केवळ शरीराचा आजार बरा करतात किंवा एखाद्याचे मरण पुढे ढकलतात, पण हास्य आत्म्याचा, मनाचा आजार दूर करते. पॅचला कॉलेजमध्ये ट्रुमन नावाचा मित्र मिळतो. पॅचचे विचार ट्रुमनला पटत असल्यामुळे ट्रुमन नेहमीच पॅचच्या बरोबर असतो. आता पॅचची ओळख त्याच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या कॅरीनशी होते. सुरुवातीला पॅच ॲडम्सचे विचार कॅरीनला पटत नसतात, पण हळूहळू तिला पॅचचा रुग्णांना बरे करण्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन पटू लागतो.
पॅच ॲडम्सचे त्याच्या कल्पनेतील हॉस्पिटल उभे करण्यात ट्रुमन आणि कॅरिन पॅचला मदत करत असतात. डॉक्टरकीचा अभ्यास चालू असतानाच एका जुन्या घरात तिघे जण हॉस्पिटल सुरू करतात. येथे रुग्णांना पैशासाठी अडवले जात नाही. येथे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात मित्रत्वाचे नाते असते. पण अचानक गोष्टी बदलतात. एक मानसिक रुग्ण कॅरिनची हत्या करतो. पॅच कोलमडतो. सगळे सोडून निघून जायला लागतो. पण एका फुलपाखराच्या रूपात कॅरिन येऊन पॅचला नवीन उमेद देते. पॅचच्या बेकायदेशीर क्लिनिकबद्दल डॉक्टर वॉलकॉट यांना समजते. ते पॅचला कॉलेजच्या बोर्डासमोर उभे करतात. पॅच ॲडम्स वर्गात कायम टॉपर असल्याने त्याला कोणालाच कॉलेजमधून काढता येत नाही. शिवाय रुग्ण, त्याचे नातेवाईक, कॉलेजचे, हॉस्पिटलचा स्टाफ सर्वच पॅचचे समर्थक असतात. कॉलेजच्या बोर्डासमोर स्वतःची बाजू मांडताना पॅचने केलेले भाषण सर्वांनाच निरुत्तर करते. तो म्हणतो की डॉक्टर एक वेळेस रुग्णांच्या आजाराशी लढून रुग्णाचे मरण पुढे ढकलू शकतील. पण जर डॉक्टर त्याच्या रुग्णाशी माणुसकीने, मित्रत्वाने वागले तर रुग्णाचे आयुष्य सुसह्य होईल. त्याला 2 घटका तरी आनंद मिळेल आणि अटळ असलेले मरण समोर आले तरी तो रुग्ण शांततेत मरणाला सामोरा जाऊ शकेल. पॅच ॲडम्स यांचे हे विचार सर्वच डॉक्टरांनी अंमलात आणायला हवेत. कॉलेजचे बोर्ड अर्थातच हार मानते. हंटर पॅच ॲडम्स शेवटी डॉक्टर होतो. ग्रॅज्युएशनच्या दिवशी सुद्धा डॉक्टर पॅच ॲडम्स तेथील उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसवतो. जगातील सर्वात मोठे आणि लागू पडणारे औषध प्रेम आणि हास्य आहे, ही गोष्ट आपल्याला पॅच ॲडम्स चित्रपट शिकवतो. रसिकांनो, तुमच्या आयुष्यात आहे का असा कोणी पॅच ॲडम्स? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा चित्रपट संपतो तेव्हा आपल्याला जाणवते की अभ्यास केला, पदवी मिळवली की विद्यार्थी डॉक्टर होतात. पण त्याला माणुसकीची जोड मिळाली की त्या डॉक्टरचा डॉक्टर पॅच ॲडम्स होतो. आजही जगात अशा अनेक पॅच ॲडम्सची गरज आहे, हो ना? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा अनेक चित्रपटांची सफर करण्यासाठी सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटू पुढच्या 1 तारखेला अजून एका मस्त चित्रपटाच्या सफरीवर. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, जागतिक चित्रपट पाहत रहा. धन्यवाद.